मित्रांनो, ब्रॉड टू ऑल इन वन चॅनल तुमचे स्वागत आहे. आज आपण विलेपार्लेने बोरिवलीला जाणार आहोत. विलेपार्लेचा जो पेशवा आर्ट्स आहे तो वर्कशॉप आणि जो बोरिवलीचा सिद्धिविनायक आर्ट्स तिथून सुरतचा पहिला गणपती आगमन सोहळा होता तो वर्कशॉप आपण कव्हर करणार. त्यांची तुम्हाला मी अपडेट देणार आहे. चला तर आता आपण पहिला विलेपार्ले जाऊया, त्यानंतर आपण बोरिवलीला जाणार. वर्कशॉपला यायचं आहे तर बघा तिथे बघा तो भूता हायस्कूल आहे. ते तुम्ही आलाच की त्याच्यात बघा समोर हा बस स्टॉप आहे. त्याच्या समोर बघा इथे हा चौक आहे. छत्रपती शिवाजी महाराज नगर कमानी आहे. त्याच्यात पुढे आपल्याला जायचंय. तिथून पुढे वर्कशॉप येईल. आपल्या वर्कशॉपला यायचं होतं बघा छत्रपती शिवाजी महाराजने समोरच बघा तिथे दिसते तुम्हाला भूता हायस्कूल. तिथून आपल्या इथे यायचंय बघा. त्यानंतर हे लक्षात ठेवा विलेपार्लेचा सम्राट बघा इथे ट्रॉली आहे विलेपार्लेचा सम्राटची. त्यानंतर तिथे पुढे जो दिसतोय तुम्हाला गल्ली बघा अनलॉकच्या इथे गल्ली दिसते. तिथून आतमध्ये गेलास तर वर्कशॉप आहे. विलेपार्ले ईस्टला आलोय आपण. राजेंद्र मयेकर दादा तिथे आहेत. तिथे मरोलचा विघ्नहर्ता ट्रॉली आहे बघा. तुम्हाला दाखवतो पूर्ण वर्कशॉप मध्ये कोणत्या कोणत्या मूर्ती आहेत बघा. इथूनच पहिला कॅनडाचा राजा तो गणपती आहे बाहेर मध्ये गेलेला तो, आणि मलेशियाचा पण गणपती गेलेला इथूनच बघा. त्या मूर्त्या बघा त्या पूर्ण टिश्यू पेपरच्या मूर्त्या आहेत. बघू शकता केवढ्या मोठ्या मूर्त्या आहेत बघा. पूर्ण टिश्यू पेपरच्या मूर्त्या बघू शकता इथे बघा. टिश्यू लावलेले असतात. पूर्ण कागदी मूर्ती या साईडला बघा. तेवढी मोठी मूर्ती आहे बघा. पूर्ण कागदाच्या मूर्त्या आहेत बघा. फक्त आता कलरिंगचं काम बाकी आहे बघा. त्या साईडला बघू शकता गणपती कसा आहे पूर्ण. फक्त कलरचं काम बाकी राहिलं आहे त्या साईडला बघा. त्याच्या पाठी पण एक मूर्ती आहे दाखवतो या साईडला बघा. सुंदर अशा मूर्ती आहेत बघा 3 मूर्ती केवढी मोठी आहे. बॅलेन्सिंग मूर्ती बघा केवढी मोठी आहे. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतोय बघा. साईडला बघा छोटी बॅलेन्सिंग करायचं बाकी आहे. त्यानंतर या साईडला बघा या साईडला पण बॅलेन्सिंग मूर्ती आहे बघा. खाली बघू शकता तुम्ही. साईडला बघा ही बॅलेन्सिंग मूर्ती आहे. साईडला बघा कशी बसलेली मूर्ती आहे बघा. नंतर त्या साईडला तुम्हाला दाखवतो ज्या रेडी आहेत त्या मूर्ती दाखवतो तुम्हाला बघा. त्या साईडला बघू शकता मूर्ती बघा. इकडे पण बघा बैठी छोटी मूर्ती आहे. त्यानंतर बघा कलरचं काम थोडंफार चालू झालं त्या साईडला. फक्त आता कलर बाकी आहे. मेन कलर बघा साईडला. सुंदर सुंदर मूर्ती आहेत. तुम्हाला वाटतील पीओपीच्या आहेत मातीचे आहेत पण नाही टिश्यू पेपरच्या मूर्ती आहेत बघा. साईडला बघू शकता एवढी मूर्ती आहे बघा. सुंदर अशी बघा. खूपच या साईडला बघा हात वगैरे जवळून बघू शकता. याचं पण कलर काम बाकी आहे बघा. या सुंदर अशा मूर्ती आहेत बघा. छोटी मूर्ती बघा इथे बैठी मूर्ती. साईडने तुम्हाला दाखवतोय सर्वात मोठी मूर्ती बघू शकता किती फूट असेल विचार करा. त्यानंतर या साईडला बघा सुंदर अशी मूर्ती बघा. तर आपण आतमध्ये आलोय. आतमध्ये बघा जायला वगैरे देतात ते काका बघा. ते बघा मूर्ती बघा. त्यानंतर ही बघा शेषनागावरती मूर्ती बघा कसा नाग आहे बघा. शेषनाग रूपी मूर्ती आहे बघा सुंदर अशी बघा. ते पहा तुम्ही बघू शकता तोंडावर असे टिश्यू पेपर वगैरे कागद पूर्ण कागदी मूर्ती आहे. त्यानंतर बघा शेषनाग कसा म्हणाले बघा. पूर्ण कागद्या मूर्त्या किती आहेत बघा या साईडला. ही बघा ही एक बॅलेन्सिंग मूर्ती. तरी बघा सुंदर अशी मूर्ती बघा. खूप साऱ्या मूर्त्या इथे 25-30 मूर्त्या असतील इथे. नंतर या साईड दाखवतो मला हे बघा ही मूर्ती. ही बघा ही मूर्ती बघा कशी बॅलेन्सिंग मूर्ती आहे बघा. उभी आहे अजून फक्त त्याला रॉड वगैरे टाकला की होणार मूर्ती रेडी. तर या साईडला बघा छोटी गणपतीच्या मूर्ती बघा. खूप साऱ्या फक्त भारतात नाही भारताच्या बाहेरही मूर्ती आहेत. कॅनडाला मूर्ती याच वर्कशॉप मधून गेली बघा. ती छोटी मूर्ती आहे बघू शकता जवळून तुम्ही बघा. पूर्ण कागदाच्या मूर्त्या आहेत बघा. या साईडला बघा मोठी मूर्ती जाऊन बघा. ऑलमोस्ट सर्व मूर्त्या रेडी आहेत. फक्त कलरचं काम बाकी आहे आणि बिल्डिंगचं काम बाकी आहे बघा. साईडच्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला. याचा फक्त आता जो मेन कलर आहे तोच बाकी आहे बघा. हे कलरच्या आधी बघा अशा मूर्त्या असतात. त्यानंतर मेन कलर लावला जातो बघा. जाऊन बघा कशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. या साईडला बघू शकता तुम्ही बघा सुंदर अशी मूर्ती आहे. त्यानंतर इथे छोट्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो बघा. ही बघा एलकोट जय मल्हार टाईप मूर्ती आहे बघा. त्यानंतर या साईडला बघू शकता सुंदर अशी मूर्ती बघा. खूप साऱ्या मूर्त्या आहेत तुम्ही इथे. आणि इथे बघा एक गोष्ट येत आहे की तुम्हाला काही बोलणार नाहीत ते व्हिडिओ वगैरे करत असाल तुम्ही तर बघा. नंतर इथे बघा जेव्हा प्लॅस्टिक टाकले बघा कारण रेडी मूर्ती आहे. फक्त कलरचं काम बाकी आहे बघा. अशा 5 ते 6 मूर्त्या आहेत त्या ऑलमोस्ट रेडी आहेत बघा. या साईडला त्या साईडला तुम्हाला दाखवलं मी ज्या बॅलेन्सिंग मूर्ती आहेत त्या बघा. ती बॅलेन्सिंग मूर्ती आहेत बघा. त्यांना फक्त रॉड वगैरे लावायचे. त्यानंतर बघा छोटी मूर्ती दाखवतो तुम्हाला. सुंदर अशी बघा मूर्ती आहे इथे पण या साईडला. आज आपण पेशवा आर्ट्सला आलोय तिथला अपडेट देते तुम्हाला मी. तरी बघा मूर्ती हिचा पण कलरचंच काम बाकी आहे. त्यानंतर बघा इथे 2 ते 3 छोट्या शेवटची मूर्ती तुम्हाला दाखवतो बघा.
एवढी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. कान वगैरे बघू शकता, खूपच सुंदर. दागिने वगैरे बघू शकता तुम्ही. फक्त कलरचं काम त्याचं बाकी आहे. 2 मूर्त्या बघा. फेस बघा कसला मी तसा फेस आहे. त्यानंतर बघा इथे छोटी मूर्ती आहे, ती पण बघा छोटी मूर्ती. आणि मग त्या साईडला मोठ्या होत्या. सर्व टोटल तुम्हाला या कारखान्यातल्या मूर्त्या दाखवतील बघा. फक्त कलरिंगचं काम बाकी आहे त्यांचं बघा. अशा मूर्त्या आहेत, छोट्यांपासून मोठ्या मूर्त्या आहेत. फक्त भारतात नाही, भारताच्या बाहेर पण या कारखान्यातून मूर्त्या जातात. बघा किती सुंदर मूर्ती आहे बघा. इथं फेस बघा कसला क्यूट आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा मूर्ती दाखवते बघा. खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा. तुम्हाला ऑलमोस्ट सर्व मूर्त्या दाखवलेत बघा. साईडची मूर्ती, त्यानंतर ती बघा केवढी मोठी मूर्ती आहे बघा. सुंदर अशी मूर्ती बघा. मुंबई आणि आपल्या बाहेरच्या पण मूर्त्या इथेच बांधतात बघा. सुंदर अशा मूर्त्या ऑलमोस्ट रेडी झाले. आपण सर्व कव्हर केलं. जेवढ्या मूर्त्या आहेत 30 ते 40 मूर्त्या असतील टोटल बघा. त्या ऑलमोस्ट रेडी आहेत या मूर्त्या दोन. ते मरूलचा विघ्नार्थ आहे त्याची ट्रॉली तुम्हाला पूर्ण दाखवल्या मूर्त्या बघा. नाही जात आहेत त्या मूर्त्या बनवतात बघा. फक्त भारत नाही, भारताच्या बाहेर पण इथून मूर्त्या येतात बघा. सुंदर अशा कागदाच्या मूर्त्या बांधता येते बघा. प्रभावल वगैरे आहेत त्या साईडला, ट्रॉली वगैरे. आता आपण जाऊया बोरिवलीला, पुन्हा एकदा पाहून घ्या सुंदर असा वर्कशॉप. आता आपण बोरिवलीला आलोय. जो सिद्धिविनायक आर्ट्स आहे तिथे दाखवतो. पहिले जो छोटा कारखाना आहे त्यांचा, जिथे छोट्या मूर्त्या म्हणतात त्या दाखवणार. त्यानंतर जो मेन कारखाना आहे तिकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे मी. बाहेर आहोत. जो मेन वर्कशॉप आहे तो पुढे आहे, पण इथे बघा छोटा वर्कशॉप आहे तो तुम्हाला दाखवतो. इथे बघा टी शर्ट नोंदणीचे लागले. उपनगरचा लिटर मास्टर ते बघा टी शर्ट आहे ते तुम्ही घेऊ शकता. आता आपण आतमध्ये तुम्हाला दाखवतो. त्या साईडला बघा प्रभावल वगैरे जुने. या साईडला प्रभावल वगैरे बघा. साईडला प्रभावल बघू शकता. नवीन चालू आहे ते, जुने सर्व बघा. आता तुम्हाला आतमध्ये दाखवतो. पहिले छोटे गणपती, त्यानंतर मेन कारखान्यात जाणार आहोत आपण. हे बघा या गणपतीचं बघा फक्त कलरचं काम राहिलंय बघा. या साईडला बघू शकता सुंदर अशा मूर्त्या बघा. फक्त कलरचं काम चालू आहे बघा. हे बघा अरुंधती बनवतात त्या टाईपमध्ये बघा. या टाईप बघा. हे नवीनच मॉडेल यावरची पहिल्यांदाच त्या मूर्त्या, सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. साईडला बघू शकता. त्यानंतर बघा सुंदर अशी मूर्ती पण. नंतर बघा हे जगन्नाथ अशी मूर्ती आहे. त्यानंतर रेडी मूर्ती आहेत बघा. सुंदर अशा बघा मूर्त्या रेडी. प्लॅस्टिक ठेवले धुलमाती लागू नये म्हणजे यासाठी बघा. बघा सुंदर अशी मूर्ती बघू शकता या साईडला. नंतर या साईडला बघा एलकोट जय मल्हार बघा. अशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा या साईडला. त्यानंतर इथे बघा क्रिकेट वरती कॅप वगैरे गणपतीच्या बघा. सुंदर अशी मूर्ती आहे. त्या साईडला बघू शकता मूर्ती बघा कशी आहे. सुंदर मूर्त्या बघा इथे आहे. छोट्या छोट्या तुम्हाला दाखवते मी. कलरचं पण काम चालू आहे बघा. अशी सुंदर अशी मूर्ती या साईडला तेव्हा कलरचं काम चालू आहे बघा या साईडला. कलरचं काम बघू शकता. त्यानंतर बघा अशा छोट्या मूर्त्यांची बॅलेन्सिंग मूर्ती दाखवली बघा. सुंदर अशी बॅलेन्सिंग केलं बघा या साईडला. बॅलेन्सिंग मूर्ती. त्यानंतर पाठीमागे बघू शकता प्रभावला आहेत मागचे. सुंदर अशी बॅलेन्सिंग मूर्ती. त्यानंतर ही बघा पूर्ण मातीची मूर्ती बघू शकता. शाडू मातीची मूर्ती आहे बघा. गणपती कसा आहे बघा. सुंदर असा गणपती आहे बघा साईडला. बघा हत्ती कसा आहे बघा. पूर्ण ही शाडू मातीची मूर्ती आहे. त्या साईडला बघा युनिक अशी बनली मूर्ती आहे. या साईडला बघू शकता. यांचा फक्त कलरचं काम बाकी आहे बघा त्या साईडला. आणि बघा सुंदर अशी मूर्ती. त्या पण मेन कलर बाकी आहे. युनिक अशी मूर्ती. हा कलर आणलाय वेगळे बघू शकता. प्रभाव कसा मातीचा बनतोय बघा. एवढ्या मूर्त्या तुम्ही बघितल्या असेल, पण मातीचा प्रभाव कधी बघितला नसेल बघा. यावर्षी काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे बघा. मातीचा प्रभाव बनतोय ते त्या साईडला बघा. ती मूर्ती आहे तसा प्रभाव बनणार आहे पूर्ण बघा. सीजर रुपये बघा प्रभाव. सुंदर असा गणपती बनला साईडला बघा. युनिक असा गणपती आहे बघा त्या साईडला पण बघा. सुंदर असे दोन गणपती, छोटे गणपती त्या साईडला बघू शकता. गणपती रेडी आहे सर्व प्लास्टिक मध्ये. गणपती कसे त्यांना धूळ माती जायला नको म्हणून प्लास्टिक टाकले सर्व गणपतींवर बघू शकता. घरगुती गणपती तुम्हाला पाहायचे असतील ते इथे येऊ शकता तुम्ही. सिद्धिविनायक आर्ट्स, किरण जाधव हे सुंदर अशी मूर्त्या बनवतात बघा. तो सुरतचा पहिला गणपती आगमन झाला तो पण यांच्याच आर्ट्स मधून झालाय. पण तो आर्ट्स तो मोठ्या गणपतीचा कारखाना वेगळीकडे आहे, तिकडे पण मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. त्याआधी बघा सुंदर अशी बघा लालबागच्या राजाची मूर्ती. सुंदर अशी मूर्ती. अष्टविनायक गणपती आहेत ना, पालीचा गणपती त्या टाइप मध्ये मूर्ती आहे. नंतर या साईडला पण बघू शकता सुंदर अशी मूर्ती. पाठीमागे बघा खालीवाला गणपती. नंतर बोलून अष्टविनायक सारखी मूर्ती बघा. सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे. त्यानंतर बघा हा युनिक असा फेस बघा गणपतीचा.
ब्लॅक कलर पूर्ण. नंतर या साईडची मूर्ती दाखवतो तुम्हाला. हे बघा सुंदर अशा आपण कलिवाला गणपती आहे. नंतर हे बघा छोटी मूर्ती आहे पण सुंदर मूर्ती आहेत बघा. अशा वरती पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत बघा. त्या प्लॅस्टिक मध्ये टाकलेल्या आहेत, त्या तुम्हाला क्लिअर दिसणार नाही. दाखवतो तुम्हाला डॉक्टर राजा शाडूची मूर्ती पूर्ण बघा. मातीच्या मूर्ती आहे त्या बनवलेल्या आहे बघा. एवढी मोठी मूर्ती आहे बघा मातीची. नंतर ही बघा या साईडला बघा कसली युनिक अशी मूर्ती आहे बघा. तेच बघू शकता ही पूर्ण मातीची मूर्ती आहे बघा. जवळून दाखवतो तुम्हाला. पूर्ण मातीची. तुम्हाला पूर्ण मातीच्या खूप कमी मूर्त्या बनतात. तर या कारखान्यात मातीच्या मूर्त्या बनतात बघा. सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. आता चालू आहे त्याला कलर वगैरे सर्व काम बाकी आहे फक्त. आता बघा साईडने दाखवतो जवळून बघा कशी युनिक अशी आहेत बघा. 5 तोंड आहेत बघा. सुंदर अशी गणपतीची मूर्ती. साईडला पण बघू शकता बघा गणपती देवाचा जो फेस आहे तो पूर्ण मातीचा आहे बघा. बोललो तुम्हाला या कारखान्यात खूप साऱ्या मातीच्या मूर्त्या बनतात बघा. मोठा गणपती आहे त्याचा मातीचा फेस आहे. खाली दाखवत नाही तुम्हाला कारण स्ट्रक्चर अजून बाकी आहे त्यामुळे. साईडला पण प्रभावला आहे बघा. सुंदर असा प्रभावला या साईडला बघू शकता. मातीचा बनवला जातोय त्यानंतर त्याचे डाय वगैरे करतात बघा. ते बघा त्या साईडला बघू शकता. काम चालू आहे अजून. सुकल्यानंतर त्याची डाय बनते बघा. प्रभावल कसे म्हणतात बघून बघू शकता तुम्ही. छोटा कसा गणपती आहे बघा. सुंदर असा बघा शंकर अवतारी. कशी छोटी मूर्ती आहे पण किती सुंदर मूर्ती आहे बघू शकता बघा. पण भारी मूर्ती आहे बघा या साईडला. तुम्ही एंट्री केल्या गेल्या तुम्हाला ही पाहता येईल मूर्ती बघा. ही पण बघू शकता युनिक अशी मूर्ती आहे बघा. त्यानंतर या साईडला पण बघा या कारखान्यात सर्व छोट्या मूर्ती आहेत त्या तुम्हाला मी दाखवल्या. आता आपण तिकडे जाणार ते मोठे बनतात तिकडे जिथून आगमन सोहळा झाला होता सुरतचा तिकडे जाऊया. तिथे मूर्त्या तुम्हाला दाखवतो मी आता. तिकडे काय काम चालू आहे ते. या साईडला बघा हात वगैरे कसे जॉईंट होतात बघा ते तुम्हाला दाखवतो इथे बघा. यामुळे सर्व काथ्या वगैरे मिक्स केला तो सिमेंट वगैरे बघा. या साईडला दाखवतो तुम्हाला. जे आता आपण गणपती बघतले त्याच्या साईडला आहे बघा. इथे बघा काथे वगैरे लावला गेलाय बघा. काथे आहे साईडचा गवत काथ्या. त्यानंतर बघा व्हाईट सिमेंट वगैरे मिक्स करून यायला लावला जातो. त्यानंतर बघा हे हात वगैरे असे रेडी होतात बघा. तर या तुम्हाला जरा वर्कशॉप दाखवला मी त्या समोरच बघा. तिथे पण 5 ते 6 मूर्त्या बनणार पण तिथे आता काम चालू नाही झालंय. आता त्यांचा मेन जो कारखाना आहे सिद्धिविनायक आर्टचा तो या साईडला आहे. आता तिकडे जाऊया आपण. ते तुम्हाला दाखवलं छोटा त्या समोर तुम्हाला बोललो 5 ते 6 मूर्त्या बनणार तिकडे बघा. काय पूर्ण एवढा मोठा आहे बघू शकता तुम्ही बघा. एवढा मोठा आहे. इथे पण 5 ते 6 मूर्त्या बनणार बघा. जास्त मूर्त्या बनणार इथे बघा. इथे पार्ट सर्व ठेवण्यात आले. आता आपण मेन वर्कशॉपला जाऊया. चला तुम्हाला सिद्धिविनायक आर्टचे घरगुती गणपती दाखवले. आता मोठे गणपती जिथे बनतात तिथे आता जाऊया. त्याची अपडेट देतो तुम्हाला. गोल्डन मैदानात आलोय बघा. सुरुवातीला बघा 2 प्रभावल कसे आहेत. सिद्धिविनायक आर्टचे अपडेट देणार आहे मी तुम्हाला. चला आता तिकडे जाऊया आपण. इथूनच पहिला आगमन झाला होता मुंबईमध्ये जो सुरतला गणपती गेला त्याचा. सिद्धिविनायक आर्ट्स मध्ये आपण आलोय बघा. इथे प्रभावल वगैरे तर तुम्हाला मूर्त्या दाखवतो कोणकोणत्या रेडी वगैरे होत आहेत त्या बघा. प्रभावल आहे इथे पहिला आगमन झालेला बघा. दाखवतो तुम्हाला हे बघा मूर्ती बघा. फक्त कलरचं काम बाकी आहे तिथे बघा. त्या साईडला पण खूप साऱ्या मूर्ती आहेत बघा. त्यांचं काम बाकी आहे बघा. फेज दाखवतो तुम्हाला. सुंदर अशी मूर्ती. सुरतचा जो पहिला गणपती बाहेर पडलाय तो इथूनच याच जागेवरूनच बाहेर पडलेला. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तोही जाऊन तुम्ही नक्की पहा. या साईडला पण कलरचं काम चालू आहे बघा. वरती ऑलमोस्ट रेडी आहे. याच्यानंतर मेन कलरने आखणी वगैरे काम केलं होतं बघा. सुंदर असा फेस बघू शकता. वा कलरचं काम चालू आहे. त्यानंतर इथे दाखवतो तुम्हाला चालेल बघा. आता गणपती ऑलमोस्ट रेडी आहे बघा. थोडंफारच काम बाकी आहे बघा या गणपतीचं. बघू शकता तुम्ही बघा. याचं तर थोडंफारच काम बाकी आहे. बाहेर साईडने बघू शकता बघा. ऑलमोस्ट रेडी झालाय गणपती बघा. पण त्याचा आपल्याला आयडिया नाही पण बघा फक्त कलरचं काम बाकी आहे. त्यानंतर त्या साईडला दाखवतो अजून काय 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 चालू आहे ते. साईडला बघा या साईडला पण कलरचंच काम बाकी आहे बघा. कशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. बसलेली मूर्ती आहे. तर सिंहासन वगैरे अजून बाकी आहे. त्यानंतर ही बघा एक मूर्ती कशी बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे ही पहा. हिचा कलरचं वगैरे सर्व काम बाकी आहे. कारण इथं बघा धोतरचं काम बघा. धोतरचं काम दाखवलं तुम्हाला बघा. वरती फेस बघा. ही बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे बघा. कारण तुम्ही बघू शकता तिची हाईट वगैरे आणि खाली पाय वगैरे बघू शकता तुम्ही. अजून टच नाही झालेत म्हणजे बघा एक पूर्ण मूर्ती बॅलेन्सिंग राहणार आहे बघा. साईडची बघा तिसरी मूर्ती बघा रेडी आहे ऑलमोस्ट बघा. साईडला बघा खालीवाला गणपतीचा सुरतचा गणपती गेला त्या टाइम मध्ये मूर्ती आहे. सुंदर अशी मूर्ती बघा. त्या साईडला पण 2 मूर्ती आहेत त्या तुम्हाला दाखवतो मी. साईडला कलरचं काम चालू आहे. त्या साईडला दुसरी बघा. तिथं पण कलरचं काम चालू आहे बघा. पाठीमागे पण सेम टू सेम मूर्ती आहे बघा. शेवगा सोंड वगैरे दाखवतो.
त्यांची बसलेल्या आहेत एवढ्या मूर्त्या आहेत त्या बसलेल्या आहेत सर्व बघा सिंहासनावर वगैरे. बघा साईडचे बघा 2 सेम टू सेम मूर्त्या बघा ते तुम्हाला पहिली मूर्ती दाखवली तशीच बघा त्या साईडची तसंच सेम टू सेम या 3 मूर्त्या पण आहेत बघा. त्या साईडला 2 दाखवते त्या त्यानंतर या साईडला बघा अजून काम बाकी आहे. हा कलरचं काम दाखवतो तुम्हाला मी. त्या साईडची पण बघा मूर्ती बघा त्या पण कलरचंच काम बाकी आहे बघा. ऑलमोस्ट रेडी आहेत 40 ते 50 मूर्त्या अशा रेडी आहेत बघा लाईनीत. पूर्ण मूर्त्या तुम्हाला दाखवू शकत नाही मी जास्त त्यामुळे फेसच मी जास्त कव्हर करतो बघा. या साईडला बघा मूर्त्यांचं अजून खूप सारं काम बाकी आहे बघा. ही पण मूर्ती आहे हिला कलरचं काम बाकी आहे. त्या साईडला कलर देत आहेत बघा. साईडला बघा या साईडला बघा सोंडेचं काम चालू आहे बघा कसे बनवले असे बघा. सोंडेच्या वरती तुम्ही जी कलाकृती बघताय ते बघा इथे काम चालू आहे शकता तुम्हाला दाखवतो बघा कशी काही केली आहे तिथे बघा. साच्या आहे तिथं व्हायचं उरले जाते त्यानंतर कलर वगैरे केली जाते बघा. थोडीफार कमी आहे गणपतीमध्ये प्रत्येक गणपतीमध्ये देऊ शकता. त्यानंतर नागिने वगैरे बघा काम चालू आहे. खूप सारे अजून काम बाकी बघा. 40 ते 50 मूर्त्या ऑलरेडी ते मोठे गणपती आहेत सगळे बघा. हात वगैरे बघू शकता. त्यानंतर ही मूर्ती तुम्हाला दाखवली बघा जसे हात वगैरे वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे बघू शकता तुम्ही. स्ट्रक्चर बघू शकता. युनिक असा गणपतीचा कलर बघा कसा दिलेला आहे. त्याचं पण काम थोडंसं राहिलं बघा. युनिक कलर आहे बघा. शेवटची मूर्ती तुम्हाला दाखवतो ही कोपऱ्यातली बघा. तो युनिक असा गणपती दाखवला तुम्हाला त्याचा कलर वगैरे पुन्हा एकदा दाखवतो. त्याच्या साईडला असणारे बघा ही मूर्ती बघा असा सुंदर असा फेस आहे बघा. प्रत्येक मूर्तीमध्ये युनिक असं टोटल 30 ते 40 मूर्त्या ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त कलरचं काम बाकी आहे बघा. ही बघा जवळून दाखवतो तुम्हाला ती युनिक मूर्ती. कलर वगैरे बघू शकता. खूप आगली वेगळी ही मूर्ती बनणार आहे बघा. बघा जुने प्रभावल वगैरे आहेत. कोणत्या गणपतीचे आहेत ते तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये बघा. तिथे बघा एक प्रभावल इथे बघा विठ्ठलांचा प्रभावल आहे. नंतर बघा इथे ट्रॉली बनवली जाते बघा. हे काम इथं होते जे प्रभावल आहे ते साफ केले जाते बघा. ट्रॉली बनवली जाते. चला फायनल चाललोय घरी. तर आज तुम्हाला अपडेट दिली. पेशवा आर्ट जो की विलेपार्लेला आहे आणि सिद्धिविनायक आर्ट जो कोरविल आहे त्याचे मी अपडेट दिले. ऑलमोस्ट पेशवा आर्टमध्ये पण मूर्त्या रेडी आहेत आणि तुम्ही इथे बघत जा तुम्ही सिद्धिविनायक आर्ट्समध्ये तिथं जर 30 ते 40 मूर्त्या रेडी आहेत. फक्त कलरिंग आणि आखणीचं काम आहे. ते अपडेट कशी वाटली नक्की सांगा आणि याची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा व्हिडिओ कमेंट करा. भेटून नवीन व्हिडिओमध्ये.